च्या लढाईला पाहण्यासाठी एक दमदार असा सोहळा आणि मागील सामन्याची आपण चर्चा करत होतो. खरं तर सुटलेले झेल खूप सारा उपद्रव घडून आणतात आणि मागील मॅच मध्ये त्याची प्रचिती येत असताना पाहायला मिळाली. खरं तर दमदार असा सोहळ्यामध्ये दमदार अशा मॅचेस आपण पाहत आहोत. अगदी त्याच वेळेला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये हीर क्लिशा 11 बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना मनोज स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली या दोन संघांदरम्यानची लढत. टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा, तो अर्थात हीर क्लिशा 11 बेस्ट ऑफ बोरशेतीने आणि इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी ते टेंबिवली संघाला. आघाडीची जोडी प्रतीक पाटील आणि त्याच्या साथीला मोनिश पाटील मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. सध्या घडीला चर्चेतील हा नाव आहे आणि एक दमदार असा संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जात आहे. 12 फायनल या वर्षीच्या हंगामामध्ये जिंकल्यात आणि सातत्याने आपलं कामकाज सातत्याने चांगलं राहिलं या संघाचं. टेंबिवलीकर एका बाजूला तर गोलंदाजी मार्क वरती पहिला षटक घेऊन येत असताना अर्जुन बांगर. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू इनसाइड आउट, डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. टेंबिवलीचा टार्जन ठोकतोय पहिल्याच बॉलवरती चौकार. आला पहिल्याच बॉलवरती प्रतीक पाटीलच्या बॅट मधून. आला रे आला, पाटील आला. पुढचा बॉल आडव्या बाटणी खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात येत असताना पाहायला मिळतं. वेगाने इथून सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. खरं तर ही सिंगल लेग बाईच्या स्वरूपामध्ये येत असताना पाहायला मिळाली. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मनीष आणि त्याच्या साथीला एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये प्रतीकला आपण पाहत आहोत. मनीष पाटील प्रतीक पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अर्जुन बांगर आणि अगदी त्याच वेळेला सातत्याने चर्चा बाली बाकरेची होत असताना पाहायला मिळाली. एक दमदार असा सोहळा आणि दमदार अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. माझ्यासोबत ओंकारजी सेटे जॉईन झालेत आणि आपण त्यांचाही आवाज ऐकतो आहोत. वॉट शॉट, मिड विकेटला चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशन वेखंडे त्या ठिकाणी उपस्थित होते, त्याला टाटा बाय बाय करून बॉल सीमारेषा बाहेर. परेश मडवी अंजूर पुरस्कृत हीर क्रिशा 11 बेस्ट ऑफ बोरशेती खेळतीये आणि धूम धडाक्यात त्यांच्या विरुद्ध स्वागत झालंय. गोलंदाजी करणाऱ्या अर्जुन बांगरचं आधी चौकारनं केलं प्रतीक पाटील टेंबवलीच्या टार्झननं आणि आता केलंय टेंबवलीच्या मनीष पाटीलच्या बॅटनं. खूप सुंदर सुरुवात झाली आहे. धावफलकावरती धावा झालेत 9. अर्जुनच्या अगेन्स्ट यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, ट्रॅप होता, अपील करण्यात आली आहे, परंतु इथे पंच इंटरेस्टेड नाही आहेत. बॉल एक्झॅक्टली कुठे लागला त्याची शहानिशा होत असताना पायावरती लागलाय. पंच एक्झॅक्टली याच गोष्टीकडे सातत्याने लक्ष वेधतायत. हा ट्रॅप होता, पहा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मनीष देखील खरं तर टेंबिवलीकर एवढे प्रामाणिक आहेत ना, मला वाटतं ज्या ज्या वेळेला बॅटला बॉल लागला की पंचांच्या निर्णयाची वाटही पाहत नाहीत. प्रांजळ मनाने त्यांना मैदान सोडताना अनेक वेळेला पाहायला मिळालंय. मनीष पाटील त्याच यादीतला एक खेळाडू आहे. बॅटला बॉल कदाचित इथे ब्रश झाला असता तर त्याने स्वतःहून मैदान सोडताना पाहायला मिळाला असता, परंतु हा टान्स बदलला होता आणि फॉलो केलं होतं बॅटरला पायावरती आढळला. पंच एक्झॅक्टली हेच सांगतायत. ऍक्शन रिप्ले पाहणं देखील तिकडे लगेचच आपल्याला कळून जाईल की एक्झॅक्टली घडलं का होतं. आणि खूप चांगलं वक्तव्य तुम्ही केलं. लॉयलिटी आहे ना टेंबवलीच्या क्रिकेटमध्ये. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, तिकडे बॉल पायाला अगदी गुडघ्याला स्पर्श करून गेला होता. चांगला निर्णय अंपायरचा. आता फसलाय बॅटची लिडिंग एज बिहाइंड द विकेट. टीपला गेलाय झेल आणि अर्जुन बांगरला मिळतीये सफलता पहिली. फलंदाज बाद. आज काय जगन्नाथ पिसेकर आणि स्वर्गीय ज्योती आई पिसेकर त्यांच्याच नावानं तर रंगतं हे स्मृती चषक. आई बापाच्या पायाशी डोकं, बाकी जगाशी राहा रोख ठोक. अगदी इतकी शिकवण आणि संस्कार आई वडिलांनी दिले आणि कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात मयूर ग्रुप नावाचा एक ब्रँड तयार झाला आणि त्याच मयूर ग्रुपच्या माध्यमातून मयूर ग्रुप प्रेझेंट प्रतीक दादा पिसेकर आणि त्या सोबतीनं मयूरदादा पिसेकर यांच्या स्वप्नातनं साकार झालेलं स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचं आयोजन
तुमच्या समोर आज याच मैदानावरती एक इतिहासाला आपण सगळेजण साक्षीदार जाणार आहोत. आज तुम्हाला सामना पाहायला मिळेल. एका बाजूला टीम ठाणे तर दुसऱ्या बाजूला रायगड. आपापल्या गावासाठी आपापल्या तालुक्यासाठी अनेक व्यावसायिक संघांसाठी खेळणारे खेळाडू. तेव्हाचा ही जी टेंबवली जिंकल्यानंतर सेलिब्रेशन रील्स बनते ना, ती याच खेळाडूच्या व्हॉइस मध्ये बनताना तुम्हाला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर व्हॉइस येतो पूर्ण टीमचा. जळली ना, जळायलाच पाहिजे. विरोधक नाही तर प्रगती नाही, हिंमत नाही, किंमत नाही. जय घोष गगन उठला रे, मातीचा गंध पसरला रे, जय घोष गगन उठला रे, मातीचा गंध पसरला रे. मिळाला पहिलं षटक अर्जुन भांगरचं राहिलं, ज्यामध्ये त्याने 10 धावा खर्च केला. जिथे आघाडीची जोडी फोडण्यामध्ये यशस्वी राहिला मनीष पाटील, जो महत्वाचा बॅटर बाद होत असताना पाहायला मिळालाय. ती मार पडली. आणखीन एक नवीन गोलंदाज सुमितला इन्व्हाइट करण्यात येत आहे. षटक संपल्या. पहिल्या धावा झाले 9 व्यासपीठावरती मोठ्या संख्येनं मान्यवर. जयेश सर, स्टँड आता गजबजून जवळजवळ आताच फुल पॅक झालेत आणि अजूनही जवळजवळ एका तासाविरुद्ध रायगड सामना स्कॉट कडे देखील नजर टाकणार आहोत. टॉस देखील करणार आहोत. काय वाटतं, ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या 50,000च्या पेक्षा जास्त तर डेफिनेटली झाल, बट ऑन ग्राउंड एक पॅक क्राऊड आपल्याला पाहायला मिळेल. होय, निश्चित. खरं तर या स्पर्धेच्या वरती दाखवलेलं प्रेम क्रिकेट रसिकांनी असेल. हा बॉल अवांतर आला आणि अगदी त्याच वेळेला टेनिस क्रिकेट जगत ज्या पद्धतीने सातत्याने आपण चर्चा या खेळाडूंची होत असताना पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये केवळ भावेश पाहायला मिळाला होता, पवन आला, त्याच वेळेला हे पॅक क्राऊड झालं होतं. खोलातला बॉल पंचमी लक्षवेधन काही काळ थांबा, कारण एक छोटासा श्वान मैदानावरती आलाय विकेट किपरच्या पाठीमागे. थोडी काळजी घ्या खेळाडूंना मी विनंती करेन. 11 धावा धावफलकावरती आहे. स्वयंसेवक कृपया तिथे जा. जर थोडस पटकन आपण त्याला बाहेर करू, कारण जर प्लेयर्स तिकडे अगदी कॅचेससाठी अंपास 1 मिनिट मॅच थांबा. प्लेयर्स तिकडे कॅच ट्राय करत असले की कळून जात नाही. चल काळू शेट पटकन बाहेर. ते काळू शेट लाण्याला मोठ्या शेट आलाय. टीमची टोटल धावफलकावरती 11-11ला विकेट गेली आतापर्यंत. एक चला आपण गेम प्ले करूयात. सामन्याला करूया आपण सुरुवात. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वर. थँक्यू मोठ्या भाऊ, छोट्या वयाचा मोठा युट्यूबर. बॉल तयार सुमित. वॉट अ बॉल. टप्पा पडल्यानंतर ना अँगल सोबत अगदी बाहेर निघताना अनेक असे रायटी बॉलर्स आहेत ज्यांना आपण आउट स्विंगर टाकताना पाहतो. आणि सकाळी देखील आपण म्हणालो की या विकेटवरती यांना लेग कटर टाकण्याला बॉलर्सला एक मोठा ऍडव्हान्टेज आहे, ज्यावेळी तुम्ही फार एंडनं बॉलिंग करता. सध्या त्याचा फायदा सुमित उचलतोय सर. पुढचा बॉल पुन्हा एकदा कोलामध्ये टाकला होता. टो क्रशिंग यॉर्कर्स इथे पाहायला मिळाल्यात. यॉर्कर सातत्याने येतात. पाक कटरचा वापर चांगला केलाय. फिंगर रोल करतात. सातत्याने बॉल हवेमध्ये हेलकावे खातोय. सुमितच्या गोलंदाजीतली ही वैविध्यता इथे पाहायला मिळते आहे. 11ला 1 आणि मागचे सलगचे 3 चेंडू डॉट टाकण्यात आलेत. या सन्मान आपण पाहतोय मान्यवरांच्या ठिकाणी आगमन होतोय. सन्माननीय भूषण दादा पेमारे यांच्या ठिकाणी आगमन होतोय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये आपण पाहतो अनेक सारे मान्यवर ओमकारजी शेट्टे सर आज आपल्याला पाहायला मिळतात. अनेक या ठिकाणी आपण पाहतो प्रेक्षक देखील आवाजचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत करू. बैर ग्रुपच्या वतीने आपण पाहणार आहोत. 12 धावा धावफलकावरती पाहुण्यांनी भरलेलं व्यासपीठ. आणि म्हटलं जातं ना, आकाशाला शोभा असते ताऱ्यांची, झाडाला शोभा असते फुला फळांची, मंचाला शोभा असते मान्यवरांची, आणि क्रीडा स्पर्धेला शोभा असते ती म्हणजे तमाम हजारोच्या संख्येनं खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी आलेल्या लाडक्या प्रेक्षक राजाची. खूप मोठ्या संख्येनं प्रेक्षक या व्यासपीठावरती मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. हिर क्रिशा लबन बेस्ट ऑफ बोरशेती त्यांच्या विरुद्ध वनू स्पोर्ट्स टेंबवली. फटका ऑन साइडला खेचला. मागचे 3 डॉट आले होते. त्यानंतर प्रतीकाला स्ट्रायकर एंडला. प्रयत्न त्याचे चांगले होते. मिड विकेटला फिल्डर खूप वेगात आलाय आणि बॉल अडवलाय. 2 धावा नक्कीच वाचवलेत आपल्या संघासाठी. धावफलक 2 ने पुढे झाल. टीमची टोटल स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 14 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 10. या षटकामध्ये आतापर्यंत खर्च झाला तर म्हणजे 4. म्हणजे सुमितचं कमबॅक आपल्याला जरूर पाहायला मिळतं. फटका हा देखील चाललाय. डीप मध्ये फिल्डर ऑलरेडी फार कमी वेळा हे चित्र पाहायला मिळतं. जर पॉवर प्ले सुरू आहे
जास्तीत जास्त तुम्हाला एक लॉंग ऑफ मिड विकेट आणि लॉंग ऑन पाहायला मिळतात किंवा एखादा एक्स्ट्रा कव्हर एक लॉंग ऑन एक मिड विकेट किंवा 3 ऑन साइडला. आणि इकडे तुम्ही पाहिलं असेल एक डायरेक्ट डीप बॅकवर्ड पॉइंट सेट करण्यात आला होता आणि स्विच इट जगदी प्रतीक पाटीलचं वेपन आहे ना त्याला कुठेतरी ब्लॉक करण्यासाठी ते ट्राय केलं होतं. आणि एक चांगली रणनीती म्हणूया आपण, एक चांगल्या कॅप्टनच्या माध्यमातून पण सध्या धावफलक थांबलाय. सुमित जरी जयस्वाल विकेटलेस गेला असला ना या मॅच मध्ये इम्पॅक्टफुल बॉलिंग त्याने केली आहे कारण त्याची इकॉनॉमी फक्त 5ची आहे. त्यामुळे करंट रन रेट 7.50 वरती आलाय. होय, खरं तर पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या. मॅचचं मोमेंटम चिप करण्यासाठी महत्वाचं होते हे षटक आणि ते इथे येत असताना पाहायला मिळालं. या मैदानाचं विहंगम दृश्य तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. हा बर्ड आय व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय. फ्लड लाईट्स ऑन आहेत, अगदी ग्रीन ग्रास आउटफील्ड पहा किती सुंदर आहे. छान प्रकारे हे मैदान सुसज्जित करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. आणि या हाय मास या फ्लड लाईट्स तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. 15 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. प्रतीक दादा पिसेकर त्यांच्या सोबतीनं आपले भाऊ निरंजन दादा पिसेकर, कर्जत मधील एक नामवंत पुरस्कर्ते विक्रांत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा मित्र परिवार उपस्थित आहे. फटका लाजवाब, वॉड शॉट एक्स्ट्रा कव्हरला युवराज सिंग स्टँड मध्ये प्रतीक पाटीलच्या बॅट मधनं एक्स्ट्रॉर्डिनरी पॉवर पॅक शॉट, बॉल सीमा पार आला एक दमदार षटकार. पाहायला मिळाला होता. एक्स्ट्रा कव्हरला ग्लोरियस हा दर्जेदार स्ट्रोक पाहावा आणि पाहतच राहावा. पुढचाच बॉल आणखीन एक प्रहार केलाय. लॉंग ऑन मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तो इथे आपलातून झेल टिपतोय आणि जिथे मात्र लॉंग ऑफला एक चांगला झेल आणि फलंदाज दुसरा टार्झन ऑफ टेंबिवली. मोठा धक्का लागलाय. महत्वाचा बॅटर प्रतीक पाटील बाद. मागच्या बॉलवरती षटकार आला आणि लगेच टीट फॉर टॅट प्रत्युत्तर अर्जुन बांगरनं देखील दिलंय. म्हणजे आता दोन्ही टीम्स लढायला तयार आहेत. म्हटलं जातं ना आयुष्यात कुठे जिंकायचंय, कुठे थांबायचंय, कुठे संघर्ष करायचाय, कुठे स्वतःला सिद्ध करायचंय, हे सगळं तुम्हाला जमलं तर प्रसिद्धी आणि भरभरून मिळणारं यश त्याला नक्की असणार. प्रतीक पाटीलनं मागच्या बॉलवरती षटकार मारला त्यानंतर पुन्हा त्याला उडवायचा होता लॉंग ऑफच्या वरनं. आकाशामध्ये जास्त वेळ बॉल अगदी झुकाळे खात राहिला आणि त्यानंतर लॉंग ऑफला झालाय एक चांगला झेल. आता टार्झन ऑफ टेंबवलीची विकेट जयस्वाल आली आहे बट मॅच पुन्हा एकदा बॅलन्स आहे कारण मागच्या षटकारानंतर परत मॅच मध्ये शिरकाव करण्यात आलाय टेंबवलीच्या माध्यमातून आणि बॅटिंग लाईन या टीम कडे देखील प्रचंड खोलवर आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावरती पडल्यात. 2 फलंदाज बाद झालेत. संघाचा विश्वासार्थ फलंदाज ज्याने अनेक संस्मरणीय इनिंग खेळलेला आहे तो प्रतीक पाटील बाद झालेला पाहायला मिळालाय. 21 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. नवीन बॅटर आदित्य मैदानाच्या आतमध्ये येतं. सोहम पाटील 5 बॉल 2 वरती 2 नॉट आउट आहे. अर्जुन बांगरला सफलता मिळाली. सर्वाधिक मोठं यश या 2 विंडो मध्ये तुम्ही पाहता. बॅटिंग आणि बॅटर आणि त्याच वेळेला बॉलर. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. थर्ड मांडला. आउटफील्ड फास्ट आहे. रन्स निश्चित मिळणार. 2 कंप्लीट झाला. 13चा प्रयत्न करण्यात येतोय. थर्ड रन इथून वेगाने कंप्लीट झाली आहे. 3 आल्या. चौथ्याचा प्रयत्न होईल का? 3 येत असताना पाहायला मिळतात. एकंदरीत 24 मांडल्यात. 24 ऑन दी बोर्डर. लॉस ऑफ 2 विकेट. कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. फार मोठ्या संख्येनं व्यासपीठावरती आपण प्रेक्षक राजे पाहतोय. व्यासपीठावरती मान्यवर मॅचचा आनंद घेतात. मागच्या बॉलवरती आलेल्या 3 धावा पुन्हा एकदा मॅच मध्ये उंच भरारी घेतोय टेंबवलीचा संघ. 24ला 2 बाद. बॉल तयार आहे. अर्जुन बांगर. फटका समोर अगदी डाऊन दी ग्राउंड आणि चाललाय व्यासपीठाला मानवंदना देत एक दमदार फटका सोहमच्या बॅट मधनं. मागचे काही बॉल अगदी सोहम आहे ना थोडासा स्ट्राइक रेट स्लो होता. लगातारचे 3 चेंडू निर्धाव खेळला. चौथ्या बॉलवरती सिंगल आणि जसा 5वा बॉल त्याच्या वाट्याला आलाय सोहमनं तो सरळ पाठवलाय. आपल्या आलेला बॉल वाट्याला त्याची वाट लावताना सोहम पाटीलचा फटका षटकार आणि तिकडे झेल सोडलाय. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकाराच्या बाहेर जो कोणी झेल पकडेल त्याच्यासाठी रंजन दादा पिसेकर यांचे पिताश्री तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळत होते. बॉल तयार. सोमचा अगदी प्रयत्न होता. अगदी गुडघा टेकत ऑन साइडला वळवायचं होतं. नेक्स्ट मॅच ऑफिशियल कॉल टीम सातपाडी आणि मच्छिंद्र स्मृती दारावेच्या कॅप्टनला इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आणि सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला आणि कॅप्टन टॉस साठी उपलब्ध नसेल तर तुमच्या कॅप्टनला तुमच्या टीमला 2 बॉलची पेनल्टी त्या ठिकाणी दिली जाईल. अर्जुन बांगरने या षटकामध्ये प्रतीक पाटीलला बाद जरूर केलंय परंतु अगदी त्याच वेळेला
या षटकामध्ये धावाही येत असताना पाहायला मिळाल्यात. 15 धावा खर्च केल्यात. व्हाईट बॉल साठी इथे चॅलेंज करण्यात आलेलं पाहायला मिळतं. DRAची मागणी. आणि ज्यावेळी ठाणे रायगड सामना सुरू होईल ना, प्रेक्षणीय झेल आयवा कॅट साठी पारितोषिकामध्ये आता अगदी शेअर मार्केट वरच्या लेवलला जाताना पाहायला मिळालाय. आणि या फेअर डिलिव्हरीचा इशारा आणि तब्बल मयूर ग्रुपच्या वतीनं आयवा कॅट साठी ठाणे विरुद्ध रायगड ज्या प्रेक्षणीय सामना आहे त्यामध्ये 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मागचा फेअर बॉल तर आता पुन्हा टाकावा लागेल कारण हा लाईनच्या बाहेर होता. अंपासनं ते पाहिलं. व्हाईट बॉल तब्बल 10 टू व्हीलर मोटर बाईक तुम्हाला पाहायला मिळतात. 80 संघ खेळतात. एका टीम मध्ये 12 प्लेयर, 960 खेळाडू आणि तब्बल 10 विजेत्या टीम्स आणि 10 विजेत्यांमधून 10 विजेते प्लेयर्स जे सर्वाधिक टॉप स्कोर आपल्या टीम साठी करतील त्याला मिळेल टू व्हीलर मोटर बाईक. हा फटका देखील सुंदर आहे. हेलिकॉप्टर उडवलाय आणि तो गेलाय लॉंग ऑफच्या बाहेर. आणि तिकडे आपले एक नामवंत एडिटर या मयूर ग्रुपच्या सगळ्या कॅचेस अगदी आपण पाहताय ना, 500 रुपयाचं पारितोषिक ऐवा झेललाय. बट इथल्या सगळ्या क्षणचित्रांना सुंदर व्हिडिओ मध्ये तयार करून जो प्रचंड व्हायरल करतोय त्यांना घेतलाय सध्या त्या ठिकाणी झेल ऋतिक भोईर. त्याचं करूया विशेष कौतुक. तुम्ही पाहताय या स्पर्धेच्या सर्व अगदी रील्स बनवण्यामध्ये त्याचं देखील तितकंच मोठं योगदान आहे. आणि आता देखील तुम्ही त्याला पाहता हातामध्ये मोबाईल घेऊन अनेक साऱ्या क्षणचित्र आणि या स्पर्धेच्या गोड अशा आठवणी तो कॅप्चर करतोय. ग्रेट जॉब ऋतिक. धावफलकावरती धावा षटकारानंतर पुढे फ्लाय झाल्यात आणि आम्ही देऊ रील्स बनवून आता तुमच्या व्यवसायाचा प्रचार व प्रसार करा सोशल मीडियाच्या माध्यमातून. आता तुमच्या मार्केटिंगची जबाबदारी आमची. कॉन्टॅक्ट श्री स्वामी समर्थ व्हिडिओग्राफी ऋतिक भोईर RB सिनेमॅटिक्स. बॉलर तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. मागचं ओव्हर तब्बल आपण पाहिलं 3 षटकार आले, 1 ट्रिपल, 1 व्हाईट बॉल म्हणजे जवळजवळ 22 धावेचं होतं आणि खूप महागडा राहिलाय अर्जुन बांगरचा स्पेल. षटक संपली 3 धावा धावफलकावरती 37 आणि विकेट गेलेल्या आतापर्यंत 2 मोमेंट शिफ्ट झाला. याच नाव क्रिकेट. कबीबाजी इधर कबीबाजी उधर. 2 ओव्हर रन होते 15 आणि 3 ओव्हर रन झाले 37. टेंबिरीकरांचं मॅच मधलं कमबॅक इथे पाहायला मिळालं. खरं तर पहिल्या 2 षटकांमध्ये 15 आल्या होत्या विकेट जिथे मिळवल्या, परंतु अगदी त्याच वेळेला बोरशेती टीम बॅकफूट वरती गेले. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा गॅप मध्ये केलाय. रन्स मिळणार. गॅप होता मोठा, होणार नाही धावांचा तोटा. एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल चौकार. अशाच बॅटिंग साठी सध्या आदित्यला ओळखलं जातं. आता झालेली धडाकेबाज चषकातील स्पर्धा 5 बॉल 5 षटकार मारण्याचा कारनामा आदित्य बोरच्या बॅटनं केला. 2 ओव्हर सध्या कम्प्लिटली बॅकफुटला होता. वनुस्फोट टेंबवली. त्यानंतर झालेलं त्यांचं पुनरागमन ठरवलं आणि लगेच झालं. असं कधी होत नाही. संयम ठेवा. हाल होतील पण हार होणार नाही कारण संघर्ष रडवतो पण आयुष्य तितक्याच वेगात घडवतो. थोडा लांबून खेचला. ड्राईव्ह केला समोर डीप मध्ये लॉंग ऑन. रनआउटचा धोका. वेगात धावलाय. रनिंग बिटवीन द विकेट सुपर फास्ट. एखाद्या वंदे भारतच्या स्पीडला जितकं अगदी तुम्ही मोजाल तुमच्या अगदी मोजमापणीमध्ये होईल चूक. अगदी त्याच सध्या वेगात धावताना तुम्हाला पाहायला मिळतो सोहम पाटील आणि आदित्य भोईर. धावफलक 2 ने पुढे चालला 43. जिकडे चर्चा प्रोजेक्टेड स्कोरची होती 45 अगदी 40 पर्यंत, आता ते 60-65 पर्यंत जाण्यासाठी कुठेतरी तयार आहे. मोर्चा वाढणी चांगली केली आदित्यने. पुढचा बॉल हॅमट केला. डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. मोठ्या शिताफीने चेंडूला रोखलंय, अडवलंय. अर्जुन बांगर होते त्या ठिकाणी. आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने त्याने दाखवला. धावा रोखल्या. संघासाठी 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 45 धावा धावफलकावरती पोहोचताना पाहायला मिळाल्यात. आदित्यने चांगली बॅटिंग केली आहे. एका बाजूला विकेट गमावल्या जात होत्या तरीही तो मैदानाच्या आतमध्ये लढतोय. 4 बॉल 11 वरती, 2 नॉट आउट. 8 बॉल 14 वरती सोहम पाटील खेळतोय. तेजस सोमने लगातार जे 2 षटकार मारले ना आणि आता आलाय आदित्य भोईरच्या बॅटमधनं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. आदित्य भोईर ज्यावेळी फ्रंट फुटला पुढे आणून लांबून बॉलला स्लॉक करतो ना ती पाहण्याची मजा काही वेगळी असते. हा ऍक्शन रिप्लाय तुमच्या समोर. क्लासिकल अंदाजामध्ये आडव्या बॅटने केला होता. फ्रंट लेग पुढे आणलं
मनगट वळवली आणि हँड अँड कॉर्डिनेशन पाहताच बनत होती या फटक्यामध्ये. आदित्य भोईर चांगली बॅटिंग करतोय, स्ट्रेंथ चांगली आहे त्याची, फटक्याची रेंज चांगली आहे. संघाची धावसंख्या 51, अर्धशतक कंप्लीट झालंय टेंबिवली टीमचं. 51 ऑन दी बोर्ड. वनुस्फोट हनुमान टेंभवली बॅटच्या समोर. आता लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. पहिला बॉल उचलला जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डेंजर एंडला जायचं. ओ नकार केलाय. आता विकेट जाऊ शकते. नाही नाही हो फायनली यस नो वेट आणि देन अंपायरचा इशारा आलाय. थर्ड अंपायर आणि सॉफ्ट सिग्नल अंपायरचं आउट. त्या पाहूयात निर्णय काय येतोय. रन होऊ शकली असती पण आदित्यचा कॉल चांगला होता. तिकडे धोका होता, अगदी समोर होता बॉल आणि आदित्यनं नकार केला होता. बट खूप सोहम टेंबवलीच्या टीम मध्ये जय सर जर तुम्ही पाहिलं सगळे यंगस्टर्स आहेत, त्यांचं बाउंडिंग खूप स्ट्रॉंग आहे. एखादी रनआउटची विकेट जरी गेली, एखादा मोरल कुठेतरी डाऊन कॉन्फिडन्स झाला, त्यानंतर पूर्ण टीम एकत्रित येऊन बूस्ट चार्जअप करत असते. वी कॅन डू इट, यू कॅन डू इट, हा आत्मविश्वास ही टीम एकमेकाला देत असते. म्हणून आज सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील अगदी टेंबवली देखील ते गाव अख्ख्या महाराष्ट्रात असं एकही गाव नाही जिथे क्रिकेटच्या पटलावरती वनुस्फोट टेंबवली जय हनुमान टेंबवलीचं नाव नाही. रनआउट ची विकेट जाईल, फलंदाज होतील बाद. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. सुस्वागतम 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 या सन्मान्य स्पर्धेला भेट देण्यासाठी या अंबरनाथ तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ग्रामीण सन्मान्य विराजी सुनील देशमुख साहेबांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. भैर ग्रुपच्या वतीनं आणि या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. दुखताच्या ठिकाणी आपण पाहिलं तर सन्मान्य भूषणजी पेमारे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. रायगड जिल्हा सरचिटणीस आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. सन्मान्य अरुणजी अँकर साहेब, रमेशजी भांडे, विकीजी क्षीरसागर, विपुलजी अँकर सुद्धा आम्हाचा आनंद घेत आहेत. सन्मान्य किसनजी राठोड, निलेशजी कदम, उमेशजी ढमढरे आणि परशुरामजी म्हात्रे गुरुजी या ठिकाणी यामाचा आनंद घेत आहेत. सन्माननीय रवी मेहर यांचे मनपूर्वक आणि हार्दिक आपण स्वागत करू. 51 धावा धावलक्यावरती तिसरा धक्का इथे लागत असताना पाहायला मिळाला. एकंदरीत चौथं षटक इथून जवळपास संपण्याच्या मार्गावरती पाहायला मिळालं. एका चेंडूचा खेळ अद्याप शेष आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय आणि आणखीन एक लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोनिश पाटील येत असताना पाहायला मिळतं. स्ट्रोक मेकर आहे खेळाडू. परिस्थिती बिकट तिथे हा तिखट. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, बाटची आतली कडा घेतली आहे. चायनीज कट, रुबी कट, शॉर्ट फाईन लेग 38 सर्कल मध्ये आहे. सिंगल येत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती एकेरीच्या मदतीने 53 धावा धावफलकावरती बनल्यात. ओंकारजी शेटे, तुम्ही टेंबिवली संघाचा या युवा खेळाडूंच्या संचाच्या बाबतीचा उल्लेख केला. मला वाटतं परेश गोराटकर केवळ एकमात्र खेळाडू असेल तो जास्त वयोवृद्धीचा आहे आणि अगदी त्याच वेळेला परेशला वगळत आहे युवा संच आहे. परवाच्या दिवशी प्रतीकची एक व्हिडिओ सध्याच्या घडीला जास्तीची ट्रेंडिंगला आणि व्हायरल आहे की आम्ही खेळतोय, आम्ही जिंकतोय, परंतु आमचा संघ कुठेतरी तोडण्याचा जो काही प्रयत्न करण्यात येतो तो तुम्ही करू नका. सातत्याने आमच्या एकीचं बळ आहे आणि त्याच वेळेला फळ मिळत आहे. परेश गोराटकरचा मी उल्लेख करा. मला वाटतं द केक क्राऊनच्या माध्यमातून आणखीन एक स्पर्धाही येते. 53 बनला, 3 फलंदाज बाद, 4 षटकांचा खेळ संपलाय. अद्याप 1 षटकाचा खेळ येणं बाकी आहे आणि हे षटक सर्वाधिक महत्वाचं राहणार आहे. टार्गेट सेट करणार बोरशेती संघ एका बाजूला 2 हात करतोय शहापूर तालुक्यातील, तर एका बाजूला भिवंडीतील मातब्बर संघ. नक्कीच परेश गोराटकर त्याचं देखील या टीमच्या खरं तर यशामागे एक मोठं योगदान आहे. सतत हसणाऱ्या चेहऱ्याला आडोशाच्या काही पाठीमागील दुःखाचे डाव असतात. अगदी त्याच प्रकारे आपण म्हणतो ना की शिखरावरती पोहोचणारी दिसतात पण पावलं वाटेवरती त्यासाठी सोसलेली घाव ती देखील खूप मोठी असतात. आणि कठीण काळातून आज टेंबवली हे नाव वरती आलंय. ना हम तुटेंगे ना फुटेंगे, हम बस जीतेंगे, अपने टेंबिवली गाव और नाम के लिए. खूप चांगलं क्रिकेट खेळतीये. समोर बेस्ट ऑफ बोरशेती त्यांच्या अगेन्स्ट खेळतीये क्रिशा 11 या नावानं. बॉल तयार आहे. बाली पहिला बॉल स्विच इट खेळायचं होतं. टप्पा पडल्यानंतर बीट करून चाललाय मोनिशला. आदित्य भोईर आणि मोनिश ही जोडी मैदानावरती खेळतीये. 4 षटकांमध्ये धावा धावफलकावरती 53 बनले. 6 मध्ये 18, 300च्या स्ट्राईक रेटनं आदित्य भोईर बॅटिंग करतो, मोनिश बॅटिंग करतो. मागच्या 2 बॉलचा सामना करत 1 धाव त्याच्या बॅट मधून आली. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती बाली भागरे, राईट आर्म राऊंड विकेट. आता बॅटच्या समोर होता, वाईड यॉर्कर टाकायचा होता, फसला फटका उंच गेलाय. ओ कॅच ड्रॉप झालीये का त्याची चर्चा सुरूच होती आणि बॉल अँड कॉटची संधी ती मात्र गमावली आहे आणि मिळती आहे त्या ठिकाणी 1 धाव. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर.
रिअल टाइम रिप्ले तुम्ही पाहताय. फ्रंट लेग पुढे आणलं होतं, उजव्या हस्तीच्या बाहेरचा बॉल होता, चेस करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेतली आणि जिथे बाली बागरेकडून या गोष्टी फारशा कमी वेळेला आणि क्वचितच पाहायला मिळतात. एक मुरब्बी अष्टपैलू खेळाडू आहे, 3 डायमेन्शन प्लेयर. आघाडीला बॅटिंग येतो, बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो. अगदी जी भूमिका मिळेल त्याला त्यांनी नेहमीच न्याय दिलाय. अशा बालीच्या हातामधून झेल सुटताना पाहायला मिळालाय. 54 धावा धावलकावरती 3 फलंदाज बाद झाले स्ट्रायकर एंडला. आदित्य भोईर, त्याला मात्र तुम्ही 2 फ्रेम मध्ये पाहताय. 6 बॉल 18 वरती 2 नॉट आउट आहे. 300चा स्ट्राईक रेट. ऑन साइडला हा पंप पुल केलाय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. 2 धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने एकंदरीत 56 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. परवाच्या दिवशी धडाकेबाज मध्ये काय धडाकेबाज प्रदर्शन याच संघाचं पाहायला मिळालं होतं. बालीची गोलंदाजी असेल, अर्जुनचा खेळ असेल आणि क्रिकेट रसिकांनी केलेला तो जल्लोष असेल. सकाळी 3 वाजता पहाटेमध्ये जे प्रदर्शन पाहायला मिळालं होतं या संघाचं, आणि तोच बोरशेती संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 56 धावा आहे, 3 फलंदाज बाद. पुढचा बॉल बाली खोलातला होता, डाऊन द ग्राउंड केला. ओव्हर दी बॉलर हेड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतात 4. हा सणसणीत चौकार. स्ट्रेट लाईक ॲरो, एखाद्या धनुष्य बाणातनं बाण निघावा, बँग ऑन दी टार्गेट फिनिश व्हावं, अशा प्रकारे बॅटिंग सध्या मैदानावरती करतोय आदित्य भोईर. सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आदित्य भोईरची बॅट, आणि भोईरने केलाय वार, बॉल गेला सीमा पार, आलाय चौकार. 60 धावा पूर्ण झालेत. अगदी प्रत्येक टीम अगदी मनामध्ये जो आकडा घेऊन उतरते ना 50, 55, त्याच्या पुढे सरकलाय. वनुस्फोट जय हनुमान टेंबवलीचा संघ. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 60 लॉस ऑफ 3. बाली भागरे अजून एक यॉर्कर आणि त्याच्यावरती हेलिकॉप्टर ड्राईव्ह. 2 धावा मिळू शकतील. सेकंडचा कॉल सुरू झालाय आणि 2 रन या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल धाव फलकावरती पुढे चालली आहे 62. आणि मगाशी तुम्ही प्रतीक पाटीलच्या त्या अगदी स्पीडचा उल्लेख केलात, आणि एक गोष्ट खरंच आहे म्हटलं जाताना, सर नो टीम इन दी वर्ल्ड डिपेंड 1 or 2 प्लेयर, ऑलवेज टीम प्ले लाईक अ चॅम्पियन. टीम मध्ये युनिटी असेल तेव्हा तुम्ही जिंकू शकता, आणि पुढचा सामना अगदी तसाच काही आहे. 1 टीम 1 ड्रीम. मच्छिंद्र स्मृती दारावे आणि त्यांच्या विरुद्ध खेळती टीम सातपाडी. पालघर जिल्ह्यातील एक नामवंत संघ. बॉल चालला इन फ्रंट ऑफ दी सेंटर. मॉडर्न डे चा महाराजा, चेस मास्टर विराट कोहली स्टँड मध्ये आलाय. षटकार. पहिला डाव संपलाय. 68 धावा धाव फलकावरती. आदित्य भोईरनं शेवट गोड केलाय, त्याला साथ दिली सोहमनं, प्रतीकनं. मोनिशचे काही प्रयत्न चांगले राहिले, प्रेक्षकांनी तिकडे झेल सोडलाय. 500 रुपयाचं पारितोषिक होतं मित्रा. एक प्रेक्षणीय कॅच ऐवा झेल साठी. पहिला डाव संपलाय. आता लागली आहे प्रतीक्षा सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचची, आणि ती मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पालघर जिल्ह्यातील सातपाडी ते गाव, जे गाव पालघर जिल्ह्यात क्रिकेट दहशत दादागिरीसाठी ओळखलं जातं, आणि त्यांना फाईट करेल नवी मुंबईतील मच्छिंद्र स्मृती दारावे. टॉस टाइम आहे. जाऊया आपण मॅडी सरांकडे. इट्स ओव्हर टू यू, प्रेझेंटेशन बॉक्स. धन्यवाद ओमकारजी शेटे सर आणि जयजी भोसले सर. नुकताच आपण काही मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचा पहिला या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. या ठिकाणी विराजदादा देशमुख, भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका अध्यक्ष, यांना विनंती करायला आपण या आपल्या शुभ हस्ते पहिल्यांदा आपण टॉस करू, यानंतर त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला मच्छिंद्र स्मृती धारावे आणि दुसऱ्या बाजूला पालघर जिल्ह्यातील एक नामवंत संघ. दोन्ही संघाने ऑलरेडी एक मॅच जिंकलेली आहे, आणि आता सेकंड राऊंड मधून हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस सातपाटी कॉल करेन. मयूर दादाचा कॉल या ठिकाणी आलेला आहे, आणि इकडे आले प्रतीक दादा. मी या ठिकाणी फक्त निर्णय धारावे संघाला विनंती करेन की आपला निर्णय कळवायचा. क्षेत्ररक्षण करू. धन्यवाद दोन्ही टीमला. विश ऑल द बेस्ट. या ठिकाणी आम्ही भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ, कारण मान्यवरांचा विशेष सन्मान आपण घेणार आहोत. भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका अध्यक्ष आदरणीय विराजी सुनील देशमुख साहेब, फार कमी वेळेमध्ये अंबरनाथ तालुक्याने ज्या नावाची दखल घेतली आहे, असं नाव खरं तर वांगणी शहरामधील एक नामांकित युवा उद्योजक आणि अंबरनाथ तालुक्याचं अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीने ज्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे, ते सन्मान्य विराजी देशमुख साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय मयूरदादांच्या शुभ हस्ते. यानंतर या ठिकाणी तालुका अध्यक्ष साहेबांना विनंती राहील की आपण 2 शब्द या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्या. आमचे मित्र मयूर जगन्नाथ पिसेकर व प्रतीक पिसेकर आयोजित जगन्नाथ स्मृती चषक
आज भेट देताना खूप आनंद होतोय. आताच मी मयूर बरोबर बोलत होतो की ज्या वर्षीपासून आपण ही स्पर्धा चालू केली तर प्रत्येक वर्षी या स्पर्धेचा स्तर आपण वाढवतच घेतलाय. प्रत्येक वेळी नवीन उपक्रम व नवीन संधी खेळाडूंना. आणि आज बदलापूर सारख्या म्हणजे आज बदलापूरच्या जर पुढे बघायला गेलं तर पूर्ण ग्रामीण एरिया आहे. तर आज ह्या आपल्या पट्ट्यामध्ये किंवा अंबरनाथ ग्रामीण झाला, बदलापूर ग्रामीण झाला, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅटफॉर्म उभं करून देणं खरंच मी त्यांचं मनापासून आभार मानतो की आज त्यांना खूप हौस आहे क्रिकेटसाठी. त्यांनी एक छान असं मंदिरासारखं हे ग्राउंड त्यांनी स्वखर्चाने उभं केलेलं आहे. फक्त एक हौस म्हणून आणि आपल्या गावातील, आपल्या आजूबाजूच्या गावातील मुलांना चांगली संधी मिळावी व चांगला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी ते खूप धडपडत असतात. त्यांना खूप खूप शुभेच्छा व दरवर्षी तुमच्या स्पर्धेचा स्तर हा वाढतच जाईल याबद्दल आम्हाला काय दुमत नाहीये. धन्यवाद. धन्यवाद विराजदादा देशमुख. यानंतर या ठिकाणी आदरणीय भूषणजी पेमारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रायगड जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. दादांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार मयूरदादा पिसेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले परशुरामजी म्हात्रे सर गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्राध्यापक आहेत, त्यांना देखील विनंती राहील आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. या सन्मानांना संदेशजी मस्कर साहेब, मंगेशजी मस्कर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सरपंच नेरळ मयूर ग्रुपच्या वतीनं आणि या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आम्ही करतोय. या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय अरुणजी अनकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती राहील आपण या आपलाही सन्मान या ठिकाणी दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. अतिथी देव हो ही भारतीय संस्कृती आणि खरं तर म्हटलं जातं ना, फुलांना फुल जोडलं तर फुलांची फुलमाळ तयार होते, दिव्यांना दिवे सोडलं तर दिव्यांची दीपमाळ तयार होते आणि माणसांना माणसं जोडत गेली तर मात्र नात्याची वेळ तयार होते. यानंतर रमेशजी भांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती राहील आपण या आपलाही सन्मान केला जाईल. विकी क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित आहेत. विपुलजी ऐनकर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती राहील आपण या ठिकाणी आपला सन्मान घेण्यासाठी उपस्थित या ठिकाणी व्हायचे. यानंतर आपल्या व्यासपीठावरील उपस्थित सन्माननीय किसनजी राठोड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती राहील आपण मयूरदादांच्या शुभ हस्ते आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचं. मॅचला सुरुवात होण्या अगोदर आपण काही विशेष सन्मान या ठिकाणी कव्हर करतोय. यानंतर उमेशजी ढमढेरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि एरनसड गावची सन्माननीय रवी मेहर यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. खरं तर एक अत्यंत महत्वाची अनाउन्समेंट या ठिकाणी आम्ही करतोय. प्रत्येक आमच्या समालोचक मित्राला विनंती राहील की कोणत्या प्रकारची अनाउन्समेंट शुभेच्छा या ठिकाणी केली जात नाहीये. ही अत्यंत महत्वाची सूचना लक्षात घ्या. जर आपला या ठिकाणी आपला क्रिकेट चाहता वर्ग जर असेल, प्रत्येकाने जर आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी सांगितलं असेल तर प्लीज कोणाची या ठिकाणी अनाउन्समेंट करू नका. ही अत्यंत महत्वाची सूचना. आणि कोणाचंही पारितोषिक खेळाडूला या ठिकाणी लावण्यात येत नाहीये याची दक्षता या ठिकाणी कॉमेंट बॉक्स मधून सगळ्या आमच्या समालोचक मित्रांनी घ्यायची आहे. या आपण मॅचच्या दिशेने जाऊ. नाव बॅक टू क्रिकेट. ओट टू कॉम बॉक्स त्या ठिकाणी जोडले जातील मच्छिंद्र पाटील सर आणि बाबू शाह सर. चेक चेक चेक. आपण पुन्हा मॅच कव्हर करतो एक एक मॅच. पहिला स्लॉट कंप्लीट झाला. 68 आले आणि 69चं रनचेस थोडाच वेळात येते. ठाणे बनाम रायगड, दोन जिल्ह्यातील क्रिकेटची गुणवत्ता, मैत्रीची परिपक्वता आणि मैदानावरती होणारी संघर्षाची क्रिकेटची झुंज. आम्ही तयार आहोत, तुम्ही तयार राहा. थोडाच वेळात ठाणे बनाम रायगड सामना येईल. इथे झुंज सुरू झाली आहे. अर्जुन बांगरचा, रोशन वेखंडेचा, बाली भागरेचा, बेस्ट ऑफ 4 शेती, हीर क्रिशा 11 परेश मडवी पुरस्कृत. तर दुसऱ्या बाजूला योगेश पाटील टिटवाळा मांडा पुरस्कृत, वनुस्फोट, हनुमान टेंबवली 69चं रनचेस. पहिला डॉट दुसऱ्या बॉलवरती आला चौकार. इनसाइड आउटचा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अर्जुन बांगर खरं तर रन मशीन म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. हीर क्रिशा 11 बेस्ट ऑफ बोरसेटी संघासाठी
नेहमी खोऱ्याने धावा गोळा करतो. उजव्या यष्टीच्या बाहेर फास्ट अँड फ्युरियस बाहेर निघाला. वेदांतचा एक चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय. खूप सारे प्रश्न विचारत गेला हा चेंडू. डॉट बॉल येतोय. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ संपलाय 4-0. आणि अजून एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट, जसं ऑर्गनायझर्सनं सांगितलं की कोणताही खरं तर शुभेच्छांचा स्वीकार केला जात नाही. स्वखर्चानं खरं तर मयूरदादा प्रतीकदादा ही स्पर्धा भरवत असतात. या बॉल नंतर तुम्हाला सांगेल वेदांत बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 3 बॉल मध्ये आले 4. शॉर्ट ऑफ लेंथ होता. स्विचिटचा फटका मागे फ्लाइंग स्लीपला चांगलं क्षेत्ररक्षण. आणि जे काही विकेट हॅट्रिक किंवा 3-4 3 सिक्सर साठी तुम्ही प्राइज अनाउन्स करायला सांगता, या ठिकाणी, match संपल्यानंतर तुम्ही प्लेयर्सला देऊ शकता. तुमच्या स्वहातानं सन्मानानं ते प्लेयर्सला दिलं जाईल. आफ्टर ऑन गोईंग मॅच अगदी ते अनाउन्स केलं जात नाही. हा या स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे. या ठिकाणी नुकताच आपण पाहतो राजेशजी साळवे, मुकेशजी उबाळे आणि अनिकेत या ठिकाणी आमंत्रण बळदादांना उद्याच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी देत असताना त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या आपण मॅचकडे जाऊ. ऑन गोईंग माफ करा, खरं तर सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात झाली आणि आपण आवाज ऐकतोय ओमकारजी शेट्टी सर आणि जयजी भोसले सरांचा. एक्स्ट्रा कव्हरला हा स्ट्रोक पाहायला मिळाला, जिथून 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. बारी भाकरे आणि त्याच्या साथीला अर्जुन बांगरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा धावलकावरती आहेत. पहिल्या षटक प्रगतीपथावरती वेदांत पाटीलला आपण गोलंदाजी करत असताना पाहत आहोत. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये वाईडिश पाहायला मिळतं. रणनीती स्पष्ट आहे की पुढ्यातले बॉल आणि त्यावरती मोठे फटकेबाजी जर का केली तर तिथे ट्रॅप रचण्यात आलाय. पुढचा बॉल, यावेळेला चेंडू फासला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं आहे. चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपण्यात आला. पहिला मोठा धक्का. रन चेस करत असताना रन चेस मास्टर बाली बागरे बॅक टू द पवेलियन. आणि मोठी विकेट आली आहे वेदांतच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद झालेत. बाली भागरे बॅक टू द गाव. धक्का लागला फार मोठा. टीम हिर क्रिशा 11 बस स्टॉप बोरशेतीला. आणि खूप चांगला झेल तिकडे आपल्याला पाहायला मिळाला. सोमच्या माध्यमातून शेवटपर्यंत नजर होती बॉल वरती. हाताचा पिसारा निर्णायक क्षणाला अगदी फुलला कलेक्टिंग चांगलं राहिलं. बाली भागरेची जाती आहे त्या ठिकाणी विकेट. आणि त्यानंतर काहीशी चर्चा बाली भागरे आणि मोनिश दरम्यान होताना तुम्ही पाहिली. कारण ज्यावेळी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ए पोलच्या मॅचेस येतात ना, पूर्ण रायगड, ठाणा, पालघर असू दे, याच 8 ते 10 ते मोजक्यात 12 टीम्स आहेत ज्या सातत्याने या पोलला खेळतात. त्यासाठी देखील धाडस, तुमच्या क्रिकेटची गुणवत्ता आणि स्पेशली तुमच्यामध्ये हिम्मत लागते सातत्याने या बलाढ्य टीम सोबत खेळणं. बट एक गोष्ट अजून जयदादा तुला सांगेल, अनेक अशा स्पर्धा आहेत जिथे एक पोलचा एक संघ तयार करायला, एक हाफ तयार करायला खरं तर ऑर्गनायझर्सला नक्की न येतं. इकडे मागच्या 4 दिवस महाराष्ट्रातल्या सगळ्या टॉपेस्ट टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. हे देखील एक मोठं यश आहे मयूर ग्रुपचं आणि स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचं. आणि त्यामागे तितकीच मोठी मेहनत आहे आमचे निरंजन दादा पिसेकर, अनिकेत दादा कुलकर्णी, प्रतीक दादा पिसेकर जे सगळे टीम मॅनेज करत असतात. आणि त्यांच्या यशाच्या कीर्तीच्या खरं तर मेहनतीला सलाम ठोकणार हे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचं यश. बॅकवर्ड स्कोर लेगला बॉल एक सिंगल कंप्लीट झाली आहे. प्रतीक पाटील आला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलं षटक खूप सुंदर होतं. 7 धावा होत्या धावफलकावर. आता बनले सिंगलच्या मदतीनं 8 आणि विकेट गेलेली आहे 1. सुस्वागतम 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 या सन्मान आपण पाहतोय या नेरळ शहरातील एक नामांकित उद्योगपती आणि नेरळ शहराचे सरपंच सन्माननीय मंगेशजी मस्कर साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या बदलापूरच्या पुण्यनगरीमध्ये. आणि आता मयूर ग्रुपच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचा हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. या मॅच कडे आपण जाऊ. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ खेळतोय बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्याला फाईट करते टीम वनू स्पोर्ट्स हनुमान टिंबवली. या 2 टीम मध्ये चालू असलेला एक घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने. द बॅक टू क्रिकेट ओन टू कम बॉक्स. 9 धावा धावलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. प्रतीकचा हा बॉल खोलामध्ये पाहायला मिळाला होता, जिथे मात्र ड्रायव्हिंग लेन वरती डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक मोनिश. थ्रोईंग आर्म्स नेहमीच तेथे स्ट्रॉंग राहिलेत. त्याच्या हातामधून दुसरी धाव घेणं ही नेहमीच अवघड बनते. वेगळ्या प्रतीचा क्षेत्ररक्षक आहे. नेहमीच आपली उपयुक्तता तो सिद्ध करतो. सिंगल आली. 10 धावा धावलकावरती. एक फलंदाज बाद. 10 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1. 10 ला 1 बाद. प्रतीकच्या मागच्या 3 बॉल वरती 3 सिंगल आलेत. या मॅच मध्ये आता आशेचं किरण आहे. रोशन वेखंडे शफल झाले. ओव्हर फुल टॉस. नो लुक स्टाईल ऑन साइडला टर्न केलाय.
फटका खेळायचा होता, कुठे आला, कुठे, या सगळ्या चर्चा त्या ठिकाणी रंगतील. पण फायनली मिळाली आहे फक्त एकच धाव आणि धावफलक 1 ने पुढे चाललाय. 11 धावा धावफलकावर, 1 विकेट गेली आहे. रिक्वायर्ड रन रेट जयेश सर पाहता पाहता 17.40 वरती पोहोचलाय. कारण 69 धावेचा पाठलाग करताना पॉवर प्ले मध्ये सध्या मागे पडला बेस्ट ऑफ बोरशेतीचा संघ. पुढचा चेंडू गोलंदाज यावेळेला समोर मारलाय सरळ बाटने डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसेंट स्ट्रोक, षटकार. अगदी ज्याची चर्चा तुम्ही करत होतात ना की पुढ्यातले बाहेर काढायचे, हा अगदी बॅटच्या पुढ्यात इन टू द प्लॉट आणि पाहू शकताय तुम्ही आउट ऑफ दी स्लॉट केला होता. हा मागचा फ्लिकचा फटका काहीतरी वेगळं पण होतं त्या फटक्यामध्ये, त्याचा ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळाला. त्यानंतर आलेला षटकार तो देखील तितका सुंदर होता. धावफलक 6 ने पुढे जात आहे. एक संघर्षमय षटकार आला अर्जुनच्या बॅट मधनं, 17ला 1 बाद. आता लोबो फुलटस होता, बॅटची आतली कडा, रुबी कट, चायनीज कट ज्याचा उल्लेख क्रिकेटमध्ये केला जातो. इनसाइड एज, इनर एज, बॉल मागे आलाय तो पण एक सिंगल पूर्ण झाली आहे. ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतोय धारावीचा कॅप्टन पूल, एज इज जस्ट नंबर. आजही जो टेनिस क्रिकेट विश्वाला सांगतोय आणि लवकरच येते 40+ खेळाडूंसाठी पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट भारत वर्षाची एक प्रीमियर लीग, त्यामध्ये आयकॉन म्हणून देखील ज्या कॅप्टनला तुम्ही पाहाल, नवी मुंबईची शान, धारावी गावचा अभिमान सचिन नाईक. 17 मैदानावरती दुसरं सुरू आहे. 69 धावेचा पाठलाग करताना 2 षटकांमध्ये 17 बनलेत. करंट रन रेट 8.50. आता येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी अजून 52 धावेची या मॅच मध्ये गरज आहे. म्हटलं जातं ना, जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. आणि सध्या वालिवलीचा ब्लॅक टायगर तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय. राजेश साळवी शेठ यांना तुम्ही पाहताय. राहुल चव्हाण आणि माडी धुळे ही सगळी टीम त्या ठिकाणी चर्चा करते. लवकरच येते थोडाच वेळात ठाणे विरुद्ध रायगडची मॅच. प्लेइंग लिस्ट थोडं लवकर आली तर अजून बेटर होईल, मजा येईल आपापल्या आवडत्या चाहत्या खेळाडूंना. खरं तर या ठिकाणी पाहण्यासाठी जो हजारोच्या संख्येनं टेनिस क्रिकेट विश्वावरती प्रेम करणारा प्रेक्षक राजा स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलावरती आलाय. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ना चांद की नुमाइश ना तारों की ख्वाहिश, हमें बस चाहिए ठाणे रायगड उस मैच की, बस एक ही जीत और हार की नहीं, संघर्ष की ख्वाहिश. एक चांगला सामना पाहायला मिळेल. 2 जिल्ह्यांमधलं क्रिकेट अजून घट्ट करणार रायगडकरांचं आपण स्वागत करू आज ठाणे नगरीमध्ये, बदलापूर, अंबरनाथ परिसरात. आडव्या बॅटने चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये लांब राहिला. लॉंग चेस होता. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. अर्जुन बांगर मैदानाच्या आतमध्ये जदवर आहे. तद्वर या सामन्यामध्ये खूप काय घडू शकतं. 17 चेंडू 51 ची आवश्यकता अजून या सामन्यामध्ये राहिली आहे. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पे है धिक्कार. लढावं लागणार आहे या संघाला. आज मैदानाच्या आतमध्ये हिर क्रिशा इलबंदा बेस्ट ऑफ बोरशेती या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पहिला बॉल सिंगल आली. अर्जुन ऑन स्ट्राईक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. वेदांत चांगली गोलंदाजी. उन पर अधिकार जो देखे ना सपना, देखे ना सपना जो असल अधिकार है अपना. आयुष्यात स्वप्न पाहताय ना, त्या स्वप्नाची पूर्तता तुम्हाला करायची आहे तर तुम्हाला लढावंच लागेल. कारण म्हटलं जातं ना, रात नहीं ख्वाब बदलता, मंजिल नहीं कारवा बदलता. अरे जज्बा रख मेरे दोस्त जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदला लेकिन वक्त जरूर बदलता है, क्योंकि वक्त वक्त की बात है. आज धूप तो कल बरसात है. राजेश दादा साळवी यांचं आगमन झालं. या स्पर्धेला एक धावती भेट त्यांनी दिली. तुमचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. समीकरणात आपण पाहताय येणारे 15 चेंडू 50. टेनिस बॉल क्रिकेट आहे, कधी काही घडू शकतं. 10 बॉल मध्ये 50 धावा देखील चेस होताना आपण क्रिकेट विश्वामध्ये पाहिलेत. आणि ते देखील भिवंडीचा एक चांगला फिनिशर महेंद्र मागे आणि गोल्डन 6 मारत हरीश केनेनं भिवंडी प्रीमियर लीग मध्ये तो सामना जिंकवला होता. इथे 15 बॉल मध्ये 50 पाहिजे. रोशन टप्पा पडलाय, काय फिरलाय बॉल, काय फिरलाय बॉल. एखादा साप बियातनं बाहेर यावा आणि समोरच त्याला कळावं की बाजूला काठी घेऊन कोणीतरी उभा आणि चटक्यात त्याने युटर्न मारून रिटर्न आपल्या बिळामध्ये जावं. अगदी जागेवरून काटा बदलवताना आपल्या गोलंदाजीची ताकद किती परिपक्व आहे ते दाखवताना बॉलर वेदांत पाडल. यावेळेला ऑन साइडला खेळण्यासाठी मुभा दिली होती. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतोय सिंगल. केवळ एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये वेदांत पाटीलने 7 धावा खर्च केला, विकेट मिळवली होती. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आलाय तो. तिसऱ्या षटक हातावतोय सांघिक, जिथे 4 धावा त्याने अद्याप खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. गोलंदाजीचा दर्जा, गोलंदाजीचं वर्चस्व इथे पाहायला मिळत आहे. 13 चेंडू आणि 49 धावा. आता दिल्ली आणि देहरादून फारसं दूर राहिलंय. पुढचा बॉल खोला टाकला होता. इथे पंचाकडे लाऊड अपील. चॅनल मध्ये टाकला होता. परफेक्ट यॉर्कर.
अर्जुन बांगरला पळता भुई थोडी केली आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आणि अर्थात महत्वाचा बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये अर्जुनला आपण पाहतोय जो बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. आणि माघारी परतावा लागते की काय बॅटरला होय लेग बिफोर स्वरूपामध्ये. आणखीन एक मोठा धक्का लागला. अर्जुन बांगरला माघारी परतावा लागतंय. आता 12 चेंडू आणि 49 धावा. मोठं रनचेस होतं. 30 चेंडू आणि 69. तिथे 10 बॉल मध्ये 14. अर्जुन बांगरच्या बॅट मधनं आपण पाहिल्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय. धारावीचं नवी मुंबईतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व स्वप्नील दादा आपल्या सोबत आणि त्या सोबतीनं तुम्ही तो चेहरा पाहताय ज्या चेहऱ्यानं आपल्या गोड स्माइलनं पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्व जिंकलं. कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक आणि त्या सोबतीनं उद्योग क्षेत्रामध्ये स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर हे नाव आजही ब्रँड बनलंय आणि म्हटलं जातं ना मरावे परी कीर्ती रूपी उरावे. हे आज त्यांच्या वडिलांनी या पिसेकर परिवाराला शिकवलं आणि त्यांची कीर्ती अफाट आणि अमाप. खरं तर उद्योग क्षेत्रामध्ये उभी करताना मोठे मोठे टॉवर्स बदलापूरमध्ये सिमेंटचं जे जंगल उभं राहत आहे ना त्या जंगलाचा राजा एक उद्योग क्षेत्रातील नामांकित बिल्डर म्हणून मयूरदादा पिसेकर या प्रतीकदादा पिसेकर जोडीची ओळख आहे. समीकरण मैदानावरती उरलाय. येणारे 12 बॉल 49 धावा या सामन्यामध्ये करायच्या. लक्ष मैदानावरती थोडं जास्त लांब गेलंय. या ठिकाणी आपण विशेष एक काही सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय विलासजी जडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. शिक्षण अधिकारी बदलापूर आणि डेप्युटी सीईओ यांच्या ठिकाणी सन्मान. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार मयूरदादा पिसेकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या सन्मान नुकतंच ज्यांचं आगमन झालं या स्पर्धेला भेट देण्यासाठी खास नेरळ शहरावरून आदरणीय मंगेशजी मस्कर साहेबांना विनंती राहील आपण या आपलाही सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं मयूरदादा पिसेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. मायेची आणि प्रेमाची उबदारशाल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून हा सन्मान या ठिकाणी पाहुण्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीने करतोय. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. मयूर ग्रुपच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्या मनापासून विशेष स्वागत आम्ही करतोय. 20 धावा सध्या तरी आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये. बोरशेती संघ थोडस अडचणीत सापडला. ओमकार सर आपण पाहिलं तर टार्गेट थोडं मोठं होतं. 12 बॉल आता 49 धावांचं इक्वेशन आहे. या आपण मॅचच्या दिशेने जाऊ. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे आणि तिकडे जोडले जातात ओमकारजी शेट्टे सर आणि जयजी भोसले सर. थोड्याच वेळात या ठिकाणी शुभागमन होत आहे. महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आणि कासगावच्या खरं तर कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्यांपैकी एक आदरणीय किरणदादा राऊत यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून थोड्याच वेळात त्यांचं पण करू. मयूरदादा पिसेकर प्रतीकदादा पिसेकर यांच्या सोबतीनं वनुस्पोर्ट्स टेंभवली अर्थात जहनुमान टेंभवली मॅचच्या आता ड्रायव्हिंग सीट वरती आहे. या सन्मान्य नरेंद्र कराळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी अहिर साहेब देखील उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांना विनंती राहील आपण या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. या मॅच नंतर ओमकार शेट्टे सर दोन्ही संघाला आपण लाईनअप करायला सांगायचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. द बॅक टू क्रिकेट ओ टू कम बॉक्स. 12 चेंडू 49 धावा. बॅटच्या समोर होता बॅटन पॅड मधनं फ्लिक केला. ऑन साइडला चालला बॉल. सिंगल डबल काम त्या ठिकाणी चालणार नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज देखील त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्व सन्मान व्यासपीठावरती सुरू आहेत. प्रत्येक आलेल्या पाहुण्याचा हेतूंची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मयूरदादा पिसेकर निरंजनदादा पिसेकर त्यांच्या सोबतीनं आलेला मान्यवर कक्ष या ठिकाणी आपण पाहता जो गजबजून भरला आहे. तिथे प्रत्येक पाहुण्याचा हेतूंची सन्मान केला जातोय. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 48 धावेची अजूनही गरज या मॅच मध्ये. सर का म्हणाल या स्पर्धेमध्ये फर्स्ट टाइम तुम्ही जोडला गेलात. मागचे 7 पर्व देखील या स्पर्धेची अशाच प्रकारे यशस्वीरित्या पार पडलेत. महाराष्ट्रातच नाही भारताच्या कानाकोपऱ्यात जयचं तुम्ही समालोचन करता. या क्रीडांगणावरती आल्यानंतर इथल्या ज्या फ्रंटलाईट हाय मार्क्स आहेत इथलं जे ग्रास ग्राउंड आहे सुंदर अशी खेपट्टी एखादा पान त्याच्यावरती टाकलेला कात असावा त्या प्रकारे अशी नव्या नवरीप्रमाणे लटलेलं हे क्रीडांगण आहे. आणि इथलं जे आयोजन 14 स्टँड प्रचंड प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद कसं वाटतं हे आयोजन. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानाचं कौतुक करावं तितकंसं कमी आहे. सातत्याने आपण हे ग्रीन ग्रास आणि लश ग्रीन आउटफील्ड पाहतोय.
14 स्टँड उभारण्यात आल्यात. प्रत्येक खेळाडूचं नामकरण या प्रत्येक स्टँडला पाहायला मिळतं. अगदी त्याच वेळेला रेलिंग चांगली आहे, आउटफील्ड चांगली आहे, खेळपट्टी चांगली बनवण्यात आली आहे. भव्य दिव्य व्यासपीठ पाहायला मिळतं. 80 संघांना सहभाग नोंदवलेला पाहायला मिळतं. आडवा बॅटने ऑन साइडला गेम ऑन, मॅच ऑन, हुक केला, धावाना बुक केलाय. इथे मात्र येतोय फ्लॅट पॅरलल षटकार. आडवा बॅटनं केलाय कडवा प्रहार, मात्र थोडा उशीर झालाय का त्याची देखील चर्चा सुरू होईल. बेस्ट ऑफ बोरशेतीला बस्ट क्रिकेट दाखवायचं होतं, मात्र पॉवर प्ले मध्ये बेस्ट ऑफ बोरशेती थोडी मागे पडली. आता षटकार जरूर आलाय, लढण्याची तयारी मैदानावरती ठेवतोय. बॅटिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय फलंदाज ज्यानं षटकार मारला रोशन वेखंडे, त्याच्या बॅट मधून आलेला हा सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धावा. अंपास बाउंड्री चेक साठी का? यस, चेक. ओके. या ठिकाणी या व्यासपीठावरती नुकताच ज्यांचं आगमन झालंय, खरं तर आपल्याला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांच्या वतीनं आकर्षक टी शर्ट्स लाभलेले आहेत ते सन्माननीय सनी वारगडे यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. त्यांचा संपूर्ण मैत्र परिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. जिगर ओरा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाळा घरत, डोलखा मरून आणि आकाशी वारगडे यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आपण करू. धाव फलकावरती धावा षटकारांना पुढे चालले. त्यानंतर आला व्हाईट बॉल ऑन स्क्रीन तुम्ही पाहता. सनी वारगडे, आता कुमार नाही, आताच भाऊ श्री झाला, तर अभिनंदन, हॅपी न्यू मॅरिड लाईफ ब्रो. धाव फलकावरती धावा 32. लोवा फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केलाय, बॉल चालला डीप मध्ये मड विकेटला. आणि अनेक जण म्हणतात ना की लग्नानंतर माणसाला थोडस जयेश आता लगाम लावतं, कदाचित सनी सोबत पण तेच झालं. मागचे 7 पर्वातून अगदी अनेक वर्ष सातत्याने या स्पर्धेसोबत दररोज तो जोडला जायचा. आता जवळजवळ 7व्या दिवसात सनीची उपस्थिती झाली आहे आणि या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट दरवर्षी त्याच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केल्या जातात. त्याबद्दल मयूर ग्रुपच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. षटकार चौकार येऊ लागलेत. 8 बॉल 33, अजूनही गरजा, मॅच अजूनही ऑन. रोशन लढतोय, अजूनही तो फाईट करतोय. स्कोर लेगला चालला बॉल, जास्त शफल झाले होते, त्यांना तो फटका सजवला. तिन्ही फिल्डर तुम्ही पाहू शकाल इतके क्लोज आहेत, जणू काही फाईन लेग लॉंग लेगला रोशन मारणार आणि तिकडेच पूर्ण पॅक करण्यात आलाय. फिल्डिंग साईड तुम्ही पाहताय. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 32 धावेची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे. लॉस ऑफ 3. लोवा फुल टॉस होता, बॅटची कडा, बॉल मागे आला, फ्लाइंग स्लिपला डायरेक्ट हिट. निशाणा कुठे चुकतो टेंभवलीकरांचा, आलाय डायरेक्ट हिट, फलंदाज बाद आणि आलिया विकेट. गगनात उठला रे, मातीचा गंध पसरला रे, जय घोष गगनात उठला रे, मातीचा गंध पसरला रे, घामाच्या थेंबात स्वप्नांचा सूर्य मैदानावरी उतरला रे. आमच्या मयूर पिसेकर दादांनी आज क्रिकेटचा सामना भरवला. थँक्यू डीजे. षटक संपलाय मैदानावरती, आपण पाहताय चौथं. 4 षटकांचा खेळ संपलाय. पुढचा सामना दोन्ही टीम सातपाटी रिक्वेस्ट कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन पूर्ण टीम विरू आपण थांबायचं. सातपाटीला फाईट करणारी टीम आहे ती म्हणजेच आपण पाहताय दारावे सचिन नाईक. आपण देखील आपल्या पूर्ण टीमला घेऊन कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला जिथे प्लस डगआउट आहे तिकडे थांबायचं. सातपाटी कॉम्बॉक्सच्या समोर येऊन सगळी टीम थांबा. फिल्डिंग टीम इथंच मैदानावरती जाईल आणि बॅटिंग टीम सरळ जाईल प्लस डगआउट मध्ये. तुमच्या 12 प्लेयर्सच्या व्यतिरिक्त एकही एक्स्ट्रा प्लेअर त्या ठिकाणी तुमच्या सोबत नसेल याची काळजी घ्या. आणि खेळाडू कक्षात जर एखादा एक्स्ट्रा प्लेअर किंवा तुमचा सपोर्टर आढळला तर तुम्हाला 3 धावेची पेनल्टी या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते. रोशन वेखंडे आज कॅप्टन एकटा मैदानावरती अजूनही लढतोय. 10 चेंडू 20 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 32 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 32ची गरज. मुनीश गोलंदाजी मार्गमध्ये दाखल झालाय. कमी गतीचा बॉल वळवला होता, थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय, रायगड आणि ठाण्याची मॅच, अगदी मैत्रीचं नातं जपणारा हा सामना, सातत्याने एक मोठी लढत आणि प्रेक्षक वर्ग सातत्याने गर्दी करतो या सामन्याला पाहण्यासाठी. आणि ती गर्दी अगदी थोड्याच वेळामध्ये आणखीन दाटून संख्येने होणार यात मात्र शंका नाही आहे. कोणकोणते खेळाडू खेळतील त्यांची यादी आपल्यापर्यंत येईल. खरं तर आज कोण अवेलेबल आहेत त्या संपूर्ण खेळाडूंची यादी थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचताना पाहायला मिळणार आहे. रायगड आणि ठाण्याची एक सर्वाधिक मोठा सामना, ज्याची उत्कंठा
सातत्याने वाढू लागली आहे ती मॅच थोड्याच वेळात येते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, औपचारिकता बाकी आहे केवळ, कारण मोनिकची गोलंदाजी बॅट आणि बॉलचे संपर्क होऊ देत नाहीये. 3 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. रोशन वेखंडे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. सुमित नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. 37 धावा धावलकावरती आहेत. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग चालू असताना अडचणींना सामोरा जातोय. एक्स्ट्रा कव्हरला केलाय, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. चेंडू सीमारेषा ओलांडेल. रन्स मिळतात 4. हा येतोय चौकार. त्याला कसा येईल. स्विचिटचा फटका, वॉट अ शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल चाललाय पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. 15 बॉल मध्ये 28 धावेची वादळी आणि झुंजार खेळी मैदानावरती साकारतोय शहापूरचा बोरशेतीचा विराट. त्याचं नाव रोशन वेखंडे. खूप चांगली बॅटिंग आज तो करतोय. शेवट गोड करण्याचं काम सध्या रोशन वेखंडेने या मॅच मध्ये केलंय. अंतिम बॉल अजूनही या सामन्यातील बाकी आहे. 1 चेंडू 24 ची गरज. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर आता टाकलाय. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट आल्यानंतर फ्लाइट देऊन टाकलेला यॉर्कर बॉल आणि वनुस्फोट जहनुमान टेंभवलीनं जिंकलाय हा सामना 23 धावेच्या फरकानं. आणि मॅन ऑफ द मॅच कडे आपण या सामन्यामध्ये वळतोय आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय मॅन इन गोल्डन फॉर्म. आपल्या कारकिर्दीच्या अगदी फॉर्मच्या प्राइम टच मध्ये असणारा टेंभवलीचा सुपरस्टार आदित्य भोईर. 10 चेंडू 32 धावा, 300 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट होतं. भोईरचा वार विरोधक गार आणि भोईर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार.